नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण चक्रीवादळ शक्ती आणि मान्सूनच्या आगमनाबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. हवामानशास्त्रीय दृष्टिकोनातून या घटकांचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो ते पाहूया आणि सोबत हवामान अंदाज देखील जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा. तर बंगालच्या उपसागरात 23 ते 28 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. हे क्षेत्र हळूहळू वाढून चक्रीवादळ शक्ती यामध्ये रूपांतरित होऊ शकतं. हे वादळ उत्तर पूर्व दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आयएमडीने जाहीर केले की दक्षिण बंगालच्या उपसागरात, अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला आहे. हे मान्सूनचे आगमन सामान्यत 21 मेच्या आसपास अपेक्षित होते, परंतु यावेळी ते लवकर आलेले आहे. 16 ते 18 मे दरम्यान कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीम, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तमिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि यानम या राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ शक्तीच्या संभाव्य मार्गानुसार ओडिशा, पश्चिम बंगाल आणि उत्तर पूर्व भारतातील राज्यांमध्ये जोरदार पाऊस आणि वारे आणि समुद्रातील लाटा वाढण्याची शक्यता आहे. मान्सून भारताच्या कृषी व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा आयएमडीने 105% पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला आहे, जो सामान्यपेक्षा जास्त आहे. यामुळे पिकांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. हवामान बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढले आहे, ज्यामुळे चक्रीवादळांची तीव्रता वाढण्याची देखील शक्यता आहे. यामुळे किनारपट्टीवरील समुदायांना धोका निर्माण होऊ शकतो. आपल्याला सजग राहणे आवश्यक आहे. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा, सुरक्षिततेच्या उपाययोजना अवलंबा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार राहा. धन्यवाद.